तुझं आत्ताच मायोमॅक्टोमीचं ऑपरेशन झाली आहे, तर आपण तुझ्या स्टिचेस काढलेले आहेत. खूप मोठं फायब्रॉइडची गाठ होती, जी बाहेरच्या बाजूला पण होती आणि ती गर्भाशयाच्या आत पण गेली होती. त्यामुळे तुला हेवी ब्लिडिंग होत होतं. ती गर्भाशयाच्या खूप आत गेल्यामुळे गर्भाशयाची कॅव्हिटी आपली थोडीशी ओपन झालेली आहे. जेव्हा ही कॅव्हिटी ओपन होते, तेव्हा थोडंसं आपल्याला वेळ द्यावा लागतो. एक 4 ते 5 महिने तू थांब. हेवी ब्लिडिंगमुळे तुझं हिमोग्लोबिन पण कमी झालेलं आहे. ते पहिल्यांदा रिकवर होऊ दे. व्हिटॅमिन B12, D3 शरीरातलं इम्प्रूव्ह होऊन जाऊ दे. प्रेग्नन्सीसाठी तुझी बॉडी पहिल्यांदा स्ट्रॉंग होऊ दे. त्याचबरोबर युटरस स्ट्रॉंग होईल आणि साधारण 6 महिन्यानंतर तू बेबी प्लॅनिंग करू शकतेस. फक्त तुला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण आपली कॅव्हिटी थोडी ओपन झाली होती, ती पण वरच्या भागात झाली होती आणि तो गर्भाशयाचा अप्पर सेगमेंट असतो. अप्पर सेगमेंटला जर गर्भाशयाचा कट असेल तर आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी नाही करतात. आपल्याला सिझेरियन सेक्शन करायला लागणार आहे. पण तुझं गर्भाशय छान हेल्दी आहे. एकच त्याच्यावर कट आहे. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुला काहीही धोका नाही. तुझं गर्भाशय काही वीक झालेलं नाही आहे. ठीक आहे?